नमस्कार मित्रमंडळी. ऊर्जेविषयी बोलू काही या आपल्या व्याख्यानमालेतील या दुसऱ्या व्याख्यानाची मी आज सुरुवात करतोय. ऊर्जा हा सगळ्यांच्याच आपल्या जिव्हाळ्याचा विषय असतो आणि आपलं दैनंदिन जीवन हे ऊर्जेशिवाय केवळ अशक्य असतं. त्यामुळं ह्या ऊर्जा व्याख्यानातल्या दुसऱ्या व्याख्यानाची सुरुवात करताना मागच्या व्याख्यानामध्ये आपण नक्की काय काय बघितलं त्याच्याबद्दल पहिल्यांदा थोडंसं रिव्ह्यू घेऊया. मागच्या व्याख्यानामध्ये आपण बघितलं होतं की पंचमहाभूत याच्याबद्दल आपण मागच्या व्याख्यानामध्ये बोललो होतो. नेहमी आपण ऊर्जेविषयी बोलायला जेव्हा सुरुवात करतो त्यावेळेला पटकन आपली सुरुवात जी होती ती कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस किंवा ज्याला आपण पारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणतो ते आणि नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस म्हणजेच ज्याला आपण कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल असं म्हणतो. तर ह्या ऊर्जेच्या स्रोतांपासून आपण सामान्यतः बोलायला सुरुवात करतो. कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच कोळसा, वीज, त्यानंतर अणु ऊर्जा या सगळ्या गोष्टी येतात. नॉन कन्व्हेन्शनलमध्ये आपल्याला लगेच विंड, सोलर ह्या गोष्टी दिसतात. परंतु मागच्या व्याख्यानात मी मुद्दाम म्हणलं होतं की ह्या कन्व्हेन्शनल नॉन कन्व्हेन्शनल ऊर्जा स्रोतांबद्दल बोलण्याच्या आधीच्या ज्या ऊर्जा आहेत त्याच्याबद्दलही आपण विचार केला पाहिजे. त्या ऊर्जा म्हणजे ज्याला आपल्याला म्हणता येईल पंचमहाभूत. आणि ह्या पंचमहाभूतांमध्ये येतात ते पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या त्या 5 गोष्टी आहेत ज्यांच्यामुळं खरं म्हणजे ही सृष्टी पूर्णतः अस्तित्वात आली आणि जिचं चलनवलन सगळं चालतं. त्याच वेळेला आपण असंही म्हटलं होतं की ह्या पंचमहाभूतांच्या बाबतीत जेव्हा विचार करतो आपण त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की भारत देश आपला जो आहे तो जगातला सर्वात श्रीमंत देश आहे. हे ह्या पंचमहाभूतांची जेव्हा आपण एक एक पृथ्वी असेल, त्यानंतर सूर्यप्रकाश असेल, वायू असेल, या सगळ्यांबद्दल आपण चर्चा केली त्यावेळेला ह्या सगळ्या नॅचरल रिसोर्सेसमध्ये आपण किती श्रीमंत आहोत याची आपल्याला त्यामध्ये ओळख पटली. ही पंचमहाभूत झाल्यावर मी विशेष करून आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला होता, तो म्हणजे आपल्याकडे असलेलं प्रचंड मोठ्या प्रमाणातलं मनुष्यबळ. आणि मग त्याच्याबद्दलची आपण सगळी इतर माहिती घेतली होती की आपण सगळ्यात तरुण देश कसे आहोत वगैरे वगैरे. आणि मनुष्यबळाबद्दल बोलत असताना मी असं म्हटलं होतं की आजपर्यंत ह्या मनुष्यबळाकडे आपण नेहमीच लायबिलिटी म्हणून बघितलं, खरं म्हणजे आपण ह्याच्याकडे ॲसेट म्हणून बघायला पाहिजे. जेव्हा आपण ह्या मनुष्यबळाच्या आपल्या रिसोर्सकडं ॲसेट म्हणून बघायला लागू त्यावेळेला आपली डेव्हलपमेंटची व्याख्या आपण निर्माण करू शकू आणि एकूण सगळ्याच गोष्टींच्या बद्दलचे प्रश्न जेव्हा आपल्याला पडतात, केवळ ऊर्जाच नव्हे तर ते शेतीविषयक असतील, पाणीविषयक असतील, वाहतूक, कोणत्याही जीवनाच्या कोणत्याही अंगामध्ये आपल्याला जेव्हा जेव्हा प्रश्न पडतील त्यावेळेला आपल्याला त्याची उत्तरं मिळायला लागतील जर आपण आपल्या मनुष्यबळाचा विचार केला तर. पुढची स्लाईड. त्याच वेळेला मागच्या याच्यामध्ये ह्या पंचमहाभूतांच्या बरोबर आपण आणखी एका गोष्टीचा विचार केला होता ज्याच्याबद्दल मी म्हणलं होतं की आपण कधीतरी मुद्दाम ह्याच्यावर स्वतंत्र एक व्याख्यान नक्की करूया. ती गोष्ट आहे ती म्हणजे टेक्नो नॅशनलिझम. आज मुद्दाम त्याची टेक्नो नॅशनलिझमची व्याख्या मी इथं तुमच्या समोर ठेवतो आहे. टेक्नो नॅशनलिझम इज अ वे ऑफ थिंकिंग दॅट लिंक्स टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन अँड कॅपॅबिलिटीज directly to a nation's national security, economic prosperity and social stability. ही खरं म्हणजे टेक्नो नॅशनलिझमची व्याख्या एका अर्थाने म्हणता येईल. याच्यावर आपण सविस्तर नंतर बोलूया. तर प्रत्यक्ष आपण ह्या ऊर्जा या विषयातील गोष्टींकडे वळूया. या व्याख्यानाचा तोच महत्त्वाचा मुद्दा आहे. ह्या ऊर्जेचा आपण विचार करायला सुरुवात करण्यापूर्वी एकूण सध्याची आपली स्थिती काय आहे, आपल्या देशाची ऊर्जेची आवश्यकता किती आहे, कशा प्रकारची ऊर्जा आपण वापरतो, या सगळ्याची माहिती आपल्याला घ्यायची आहे. त्यामध्ये आपण जर हे छोटंसं समोर तुमच्या जो ग्राफ ठेवला आहे तो जर बघितलात तर तुमच्या लक्षात येईल की आज सुद्धा सगळ्यात जास्त ऊर्जा आपल्याला जी मिळते ती कोळशापासून आपण आजही ती ऊर्जा मिळवतो. जरी आपल्याला माहीत असलं की कोळसा हा सगळ्यात जास्त आपले हात काळे करणारा, प्रदूषण करणारा असा सगळा आहे, तरी सुद्धा सगळ्यात जास्त ऊर्जा आज आपल्याला कोळशापासून मिळते. त्यानंतर आपल्याला मिळते ती पेट्रोलियम प्रॉडक्ट्स
पेट्रोलियम प्रॉडक्टच्या बाबतीत आणखी एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आजही आपण 88% आपली जी पेट्रोलियम प्रॉडक्ट क्रूड ऑइलची जी रिक्वायरमेंट आहे ती इम्पोर्ट करून भागवत आहोत. बॉम्बे हाय सारखे काही प्रकल्प आपल्याकडे आहेत, पण आता खरं म्हणजे आपल्या नेहमीच्या भाषेत त्याचा उल्लेख करायचा झाला तर ते पांढरे हत्ती होऊन बसलेत. पांढरा हत्ती अशासाठी की बॉम्बे हाय सारखे जे प्रोजेक्ट आहेत ज्याच्यामधलं पीक ऑइल मिळवण्याचे जे दिवस होते ते येऊन गेले आणि आता केवळ एक सिम्बॉल म्हणून आपण ते वागवत आहोत. त्यामुळे आजही 88% पेट्रोलियम प्रोडक्ट्स क्रूड ऑइल आपण बाहेरून इम्पोर्ट करतो. त्याच्या खालोखाल नॅचरल गॅस आहे आणि मग बाकीचे इलेक्ट्रिसिटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या अणुऊर्जा आणि यांच्या माध्यमातून मिळवत आहोत. पण तरी सुद्धा मेजर आपलं जे एनर्जीचा सोर्स आहे तो आजही कोल आहे. आणि तुम्ही जर बघितलं ज्याचं आपण खूप कौतुक करतो, ज्याच्याबद्दल खूप चर्चा करतो आणि आपल्याला वाटतं की आपण लवकरात लवकर त्याच्यावर स्विच ओव्हर व्हावं, ते नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेसचा जर आपण वाटा बघितला तर तो आजही 14% आहे. आजही देश आपला भारत देश हा जगातला 3ऱ्या नंबरचा एनर्जी कन्झ्युमर आहे. पुढची स्लाइड. एकूण हे जे सोर्सेस ऑफ एनर्जी आहे तर त्याचे 2 ठळक भाग आपल्याला करता येतात. आपल्याला सगळ्यांना ते माहितीही आहेत, पारंपरिक आणि अपारंपरिक किंवा कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल. कन्व्हेन्शनल पासून सुरुवात करू. कन्व्हेन्शनल मध्ये सुद्धा पुन्हा 2 भाग आहेत, ज्याला एकाला म्हणता येईल कमर्शियल, म्हणजे ज्याच्या माध्यमातून आपण आपली सगळी उद्योग आणि यासाठीची वीज मिळवतो किंवा वाहनं चालवतो. हे सगळे कमर्शियल प्रोडक्ट झाले, कमर्शियल एनर्जी सोर्स झाले. आणि नॉन कमर्शियल म्हणजे जे घरगुती वापरासाठी ज्याला थोडक्यात म्हणता येईल, तर फायरवूड आहे, ड्राईड डंग आहे. आपल्या देशामध्ये आजही मोठ्या प्रमाणावर फायरवूड वापरलं जातं. फायरवूड खरं म्हणजे नॉन कमर्शियल मध्ये असलं तरी सुद्धा काही प्रमाणामध्ये अजून छोट्या इंडस्ट्रीमध्येही वापरलं जातं. त्यामुळं नॉन कमर्शियल याच्या खाली ते लिहिलं असलं तरी सुद्धा खरं तेही ज्याला आपण बेबी बॉयलर म्हणतो ना, छोटे बॉयलर, तर त्या बॉयलर्सना आजही फायरवूड वापरलं जातं. आणि ड्राईड डंग आपण एकेकापासून. आणि दुसऱ्या बाजूला नॉन कन्व्हेन्शनल जे सोर्सेस आहेत ज्याच्याबद्दलही आपण बोलणार आहोत ते म्हणजे सोलर एनर्जी आहे, विंड एनर्जी आहे, टायडल एनर्जी आहे, समुद्राच्या लाटांपासून मिळणारी एनर्जी आहे, बायो एनर्जी आहे आणि एनर्जी फ्रॉम अर्बन वेस्ट. हे नॉन कन्व्हेन्शनल मध्ये येतात. आता सुरुवात आपण कन्व्हेन्शनल मधल्या कमर्शियल या भागातले जे कोल आहे त्याच्यापासून सुरुवात करूया. पुढची स्लाइड. या कोल बद्दल खरं म्हणजे आपण आपली सगळी माहिती आणि आपल्याला ज्या काही गोष्टी कोळशाबद्दल ऐकून माहिती असतात आणि आपली जी सारखी इच्छा असते की लवकरात लवकर आपण कोळशापासून मुक्तता मिळवावी, तर म्हणून जरा कोळशाबद्दल जास्त फॅक्ट्स आपण समजून घेऊ. विथ इंडियाज एनर्जी कन्झम्पशन ग्रोईंग बाय 4.6% पर ॲनम, दरवर्षीची आपली ऊर्जेची भूक जी आहे ज्याला म्हणता येईल ती जवळजवळ 5%, 4.6% वाढती आहे. फास्टर दॅन एनी अदर मेजर इकॉनॉमी अक्रॉस द वर्ल्ड. कोल विल बी एसेन्शियल टू हेल्प द कंट्री मीट इट्स फ्युचर एनर्जी नीड्स. आता इथं फ्युचर एनर्जी नीड्स म्हटलं की जरा आपल्यातल्या काही जणांच्या डोक्यात शंका येईल की असं कसं काय आपण म्हणतो फ्युचर एनर्जी नीड्स सुद्धा आपण कोलच्या माध्यमातूनच म्हणजे कोळशाच्या माध्यमातूनच पूर्ण करू, असं हे धाडसी विधान आपण का करतोय, तर याच्याबद्दल थोडं समजून घ्यायला पाहिजे. अर्थात एक गोष्ट आणखी एक इथे लक्षात ठेवूया की आपलं एनर्जी कन्झम्पशनचा जो वरचा वाढणारा रेट दिलाय 4.6%, हा बिफोर करोना. आता हळूहळू जगाच्या कालमापनाची जी डिव्हिजन आहे ती बिफोर करोना आणि आफ्टर करोना, BC आणि AC अशी व्हायला लागेल. त्यामुळे हा 4.6% पर ॲनम हा जो रेट होता तो बिफोर करोना BC होता. तर त्याचं AC मध्ये काय झालंय हे थोडं काही कालावधीनंतर आपल्याला कळेल. पण कोलबद्दलचं जर मी म्हणलं ते कोलपासून आपल्याला सहजासहजी लवकर सुटका मिळणार नाहीये. ती किती लवकर आपल्याला किती उशिरापर्यंत आपल्या बरोबर हा कोळसा राहणार आहे, तर आजची जी एस्टिमेट्स आहेत किंवा आज आपण ज्या कोळशाच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या प्रकल्पांमधून विशेष करून ऊर्जा म्हणजे हे वीज मिळवतो, तर त्या वीज प्रकल्पांच्या बाबतीत जर विचार केला तर निदान 2040 पर्यंत आपल्या देशासाठीचा सगळ्यात मोठा ऊर्जेचा सोर्स हा कोळसाच राहणार आहे. त्याला आपल्याला पर्याय असणार नाही. हे असं मी का म्हणतोय, तर त्याचं कारण असं की आज कोळशाच्या माध्यमातून जे आपले विविध
विद्युत निर्मिती प्रकल्प आहेत, देशभरामध्ये आहेत, NTPC सारख्या मोठ्या संस्थांचे आहेत. हे प्रोजेक्ट जेव्हा उभे केले जातात त्यावेळेला त्यांचं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हा एक त्यातला भाग असतो की त्याच्यामध्ये प्रचंड करोडो रुपयाची त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असते ते प्रोजेक्ट उभे करताना. आणि त्यामध्ये असं म्हटलेलं असतं की हा प्रोजेक्ट आता इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट करून आम्ही उभं करतो आहोत, त्याचे आम्ही गुंतवलेले पैसे आम्हाला कधी परत मिळतील, तर आपल्याकडे जे काही कोल बेस्ड इलेक्ट्रिसिटी जनरेशन प्लांट्स आहेत त्या सगळ्यांची सरासरी काढली रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटची, तर ती आहे 2040. त्यामुळे 2040 पर्यंत आपल्या देशासाठीचा सगळ्यात मोठा एनर्जी सोर्स, आपल्याला कितीही तो आवडो किंवा न आवडो, कितीही तो प्रदूषण करत असो, तरी सुद्धा कोळशापासून आपल्याला सुटका नाही. दुसऱ्या अर्थानं कोळशापासून सुटका नाही हे जसं मी म्हणलं की रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, तसं कोळशासाठी म्हणजे लागणारा त्या प्रकल्पासाठी लागणारा कोळसा हा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. हे त्याचं एक दुसरं कारणही आहे, आपल्याला फार तो इम्पोर्ट करायला लागत नाही. जरी क्वालिटी आपल्या इथल्या कोळशाची एवढी चांगली नसली तरी सुद्धा आपल्याकडे कोळशाचे भांडार अजून खूप आहेत, कोळशाच्या खाणी खूप आहेत. त्यामुळे तो एक त्यातला मुद्दा आहे. ॲज रिपोर्टेड बाय 2018 इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी, वर्ल्ड एनर्जी आउटलुक नावाचे एक दरवर्षी प्रकाशित होत असतं. 2018चं जे लेटेस्ट आहे, कोल इज अँड विल कंटिन्यू टू बी द कंट्रीज लार्जेस्ट सोर्स ऑफ एनर्जी, ज्याच्याबद्दल त्याचं कारणासह आता आपण बघितलं. Despite the significant growth of renewables, coal still accounts for the primary share of generation in India, supplying 74% of electricity. मी म्हटलं तसं कोल आज, पूर्वी वाफेवर चालणारी रेल्वे इंजिन्स होती, आता ती खरं म्हणजे इतिहासात जमा झाली. त्यामुळे आज खरं म्हणजे कोल सगळ्यात जास्त कोणत्या फॉर्म मध्ये वापरला जातो, तो इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी. तर तो किती वापरला जातो, तर 74% आपल्या देशामध्ये जी इलेक्ट्रिसिटी आज तयार होते तर ती कोळशावर होते. पुढची स्लाइड. असंच कोळशाच्या खालोखाल येणारं दुसरं जे एनर्जीचं आपल्याला उपलब्ध असलेलं साधन आहे ते म्हणजे क्रूड ऑइल. त्याची स्थिती काय आहे, तर मग अशी म्हटलं इंडिया इम्पोर्ट्स 88%, इथं 82 असं पडलंय, ऍक्च्युअली 88% आहे ऑफ ऑइल नीड्स अँड एम्स टू ब्रिंग दॅट डाऊन टू 67%. हे आपलं टार्गेट आहे 2022 पर्यंतचं. आणि त्याच्यासाठीच आपण टार्गेट घेताना आपल्या डोक्यात आहे की खरं म्हणजे त्यासाठी अणुऊर्जा हे लगोलग त्याच्या मागे येणारं, पण त्याचे डिसएडव्हान्टेज काय ते आपण नंतर बघू. पण अणुऊर्जेवर आपण खरं म्हणजे आपली भिस्त जास्त ठेवली. आपल्याला माहिती आहे कोकणामध्ये प्रकल्प एक येऊ घातलाय, गेली अनेक वर्ष त्याच्यावर उलट राजकीय चर्चा चालू आहे. पण आपलं असं टार्गेट आहे की आज जे आपण 88% आहोत ते 67% 22 सालपर्यंत यावं अशी आपली कल्पना आहे. त्याबरोबर लोकल एक्सप्लोरेशनही ऑइल फील्डमध्ये आपलं जे चालू आहे त्यातूनही आपल्याला काही ऑइल मिळेल अशी शक्यता आहे. रिन्युएबल एनर्जी अँड इंडिजिनियस इथेनॉल फ्युएल. दुसरं आपलं असं म्हणणं आहे की इथेनॉल, आजच तुम्ही जर वृत्तपत्रामध्ये वाचलं असेल, आजच्या वृत्तपत्रामध्ये आलंय की हळूहळू शुगर इंडस्ट्रीला, साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणावर इथेनॉल निर्मितीसाठी आता परवानगी सरकारने दिलेली आहे. त्यामुळं इथेनॉलवरही आपल्याला शिफ्ट होता येईल आणि त्यामुळे आपला इम्पोर्ट कमी होईल असा आपण अंदाज केलाय. आणि त्यामुळे 88% 67% 22 सालपर्यंत आपण येऊ अशी आपली कल्पना आहे. India was the third top net crude oil, including crude oil products, importer of 205.3 million tons in 2018. इतके आपण इम्पोर्ट करत होतो. ओपेक नावाचा जो एक समूह आहे त्यांच्या रिपोर्टनुसार एस्टिमेट्स इंडियाज ऑइल डिमांड टू रीच 9.9 थाउजंड बॅरल्स ऑफ ऑइल इक्विव्हॅलंट पर डे इन 2040 फ्रॉम 3.9 मिलियन बॅरल्स ऑफ इक्विव्हॅलंट पर डे इन 2020. म्हणजे आज आपण जरी इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि याची सगळ्याची चर्चा करत असलो तरी सुद्धा ओपेकनं केलेला जो अभ्यास आहे त्याच्यावरनं त्यांचं असं म्हणणं आहे की आज आपली जी क्रूड ऑइल इम्पोर्टच्या जो बॅरल्सच्या भाषेमधला दर आहे तो 9.9 थाउजंड बॅरल्स पर्यंत जाईल, जो आज जवळजवळ 4 मिलियन बॅरल्स पर्यंत आहे. म्हणजे आपण कितीही आकडेवारी आपल्याला जरी वाटत असली की हे कसं शक्य आहे, आपण मोठ्या प्रमाणावर नॉन कन्व्हेन्शनलकडे जातोय, इथेनॉल शोधतोय, बायोफ्युएल शोधतोय, तरी सुद्धा एनर्जी कन्झम्पशन आपल्या देशाचं इतकं अचाट आहे आणि त्यासाठी केलेली आपली इन्व्हेस्टमेंट इतकी मोठी आहे की त्यामुळे हे सहजासहजी शक्य नाही. शेवटचं वाक्य महत्वाचं आहे. ॲज ऑन 31 मार्च 2018 इंडिया हॅज एस्टिमेटेड क्रूड ऑइल रिझर्व्स ऑफ 594.49 मिलियन टन्स
डिक्लाइनिंग बाय 1.59 फ्रॉम द प्रिव्हियस इयर. मी मगाशी म्हटलं तसं बॉम्बे हायचं मी उदाहरण दिलं होतं की काही आपले आता पांढरे हत्ती राहिलेत. हळूहळू आपल्या इथलं क्रूड ऑइलचं जे एक्सकॅव्हेशन आहे आपण जे करतोय ते कितीही वाढवत नेलं तरी सुद्धा क्रूड ऑइल मिळायचं प्रमाण कमी होत चाललंय. त्यामुळे दरवर्षी आपलं मागच्या वर्षी जेवढं आपण ऑइल आपल्या देशांतर्गत मिळवू शकलो त्यापेक्षा हे कमी होत चाललंय. त्यासाठीचं हे स्टेटमेंट आहे. पुढची स्लाइड. त्याचबरोबर आता तिसरं आपलं मी म्हटलं ते एनर्जी सोर्स आहे तो इलेक्ट्रिक पॉवर. इंडिया इज वर्ल्ड्स थर्ड लार्जेस्ट प्रोड्युसर अँड थर्ड लार्जेस्ट कन्झ्युमर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हा तर अनुभव आपण सगळेजण घेतो. मागच्या माझ्या व्याख्यानामध्ये मी म्हणलं की आपण सगळ्यांनी आपापल्या घरातली विजेची बिलं जर 5 वर्षापूर्वीची आणि आजची ही जर पडताळून पाहिली तर आपल्या लक्षात येईल की कमीत कमी 20% आपल्या सगळ्यांच्या घरातलं विजेचा वापर वाढलेला आहे. कारण तुम्ही लक्षात घ्या, घरात येणारं कोणतंही नवीन प्रॉडक्ट, मग ते मनोरंजनाचं असो किंवा स्वयंपाकघरात वापरायचं असो, कोणत्याही प्रकारचं आपल्या घरामध्ये येणारं प्रॉडक्ट असो, ते सगळे इलेक्ट्रिसिटीवर चालतात. त्यामुळे आपण इलेक्ट्रिसिटीचं कन्झम्पशन प्रचंड वाढवत चाललेलं आहोत. द नॅशनल इलेक्ट्रिक ग्रीड हॅज अन इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी ऑफ 371.977 गिगावॅट ॲज ऑन 31. हा अगदी लेटेस्ट आकडा आहे, 31 जुलै 2020. आपल्या दृष्टीने एक अभिमानास्पद बाब इथं आहे इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत, ती म्हणजे आपलं नॅशनल ग्रीड एक्सलंट पद्धतीनं एस्टॅब्लिश झालेलं आहे. जगातनं भारतातनं कोणत्याही एका कोपऱ्यातली वीज आपण भारताच्या दुसऱ्या भागापर्यंत सहज पोहोचवू शकतो. त्याचं कारण आहे नॅशनल इलेक्ट्रिक ग्रीड आपलं एस्टॅब्लिश झालेलं आहे. द ग्रॉस इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन 2018-2019 मधलं आहे ते 1181 किलोवॅट अवर पर कॅपिटा. आता मागच्या भाषणामध्ये म्हणलं होतं की हल्ली एकूण एनर्जी कन्झम्पशन असेल, श्रीमंती असेल, ह्या सगळ्या गोष्टी मोजण्यासाठी जगभरामध्ये जे मान्य असलेलं एक परिमाण आहे ते पर कॅपिटा. त्यामुळे आपल्या देशाचं पर कॅपिटा इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन 18-19 मध्ये किती होतं तर ते 1181 किलोवॅट अवर, म्हणजे ज्याला आपण नेहमीच्या भाषेत युनिट म्हणतो. प्रत्येक माणूस आपल्या देशामधला 1181 युनिट वीज दरवर्षी वापरत होता 18-19 या सालामध्ये, असा याचा अर्थ. इंडिया हॅज सरप्लस पॉवर जनरेशन कॅपॅसिटी बट लॅक ऑफ ॲडिक्वेट डिस्ट्रीब्युशन इन्फ्रास्ट्रक्चर. मी आत्ताच एक वाक्य पूर्वी असा उल्लेख केला की एक्सलंट नॅशनल इलेक्ट्रिक ग्रीड आपण एस्टॅब्लिश केलंय, आणि ही सत्यच आहे. पण आपल्याकडे गडबड जी धरणांच्या बाबतीत होती ती या इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत आहे. धरणांच्या बाबतीत आपल्याकडे काय होतं तर मोठं धरण एक फार उत्कृष्ट क्वालिटीचं नेहमी बांधलं जातं, पण त्याच्यामध्ये अडवलेलं जे पाणी आहे त्याचं वितरण करण्यासाठी जे कालवे आणि उपकालवे असतात त्याच्याबाबत नेहमी आपण त्याच्या कन्स्ट्रक्शनच्या क्वालिटीकडे कधी लक्ष देत नाही आणि तिथे आपली गडबड होते. तसंच या इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत आहे की आज आपली स्थिती अशी आहे की इंडिया हॅज सरप्लस पॉवर जनरेशन. आपल्याकडे सरप्लस पॉवर जनरेशन उपलब्ध आहे, जनरेशन कमी नाही आहे, पण लॅक ऑफ ॲडिक्वेट डिस्ट्रीब्युशन इन्फ्रास्ट्रक्चर. नॅशनल ग्रीडचा याच्याशी काही संबंध नाही. नॅशनल ग्रीड आपलं चांगल्या पद्धतीने एस्टॅब्लिश झालेलं आहे, पण तिथून पुढे वीज वाहून नेण्यासाठी ज्याला लास्ट माइल डिस्ट्रीब्युशन म्हणतात तिथे मात्र आपली गडबड झालेली आहे. ती जी सगळी नेटवर्क आपली आहे ती खूप जुनी झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये आपण गेल्या अनेक वर्षामध्ये खरं म्हणजे ठराविक कालावधीनंतर तिथं सगळं म्हणजे ते तारा असतील, खांब असतील, हे सगळं त्या वेळेला बदलायला हवं होतं, ज्याच्यावर आपण दुर्लक्ष केलं आणि त्यामुळं डिस्ट्रीब्युशनचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे नाही आणि त्यामुळं वारंवार त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर जळणं असेल, आणखी अनेक गोष्टी या सगळ्या होत असतात. इथे आपली गडबड झाली आहे. नेक्स्ट स्लाइड. आता आपण थोडंसं कोल, इलेक्ट्रिसिटी यानंतर कॅटल पॉप्युलेशन म्हणजे एकदम थोडंसं नॉन कन्व्हेन्शनल कडे आपण चाललोय, याच्याबद्दलही आपण थोडा विचार करू. फ्रॉम द लाईव्हस्टॉक सेन्सस 2020, दर काही कालावधीनंतर 10 वर्षानंतर जसा आपला लोकसंख्येचा सेन्सस होतो तसा आपल्याकडे दर 10-15 वर्षांनी लाईव्हस्टॉकचा पण सेन्सस होतो. 2020चा जो आहे त्यामध्ये द टोटल लाईव्हस्टॉक पॉप्युलेशन इज 535.78 मिलियन इन द कंट्री, शोईंग an increase of 4.6% ओव्हर लाईव्हस्टॉक सेन्सस ऑफ 2012. म्हणजे 2020चा आहे, म्हणजे 2012 8 वर्षानंतर पुन्हा तो सेन्सस झाला. त्यावेळेला असं लक्षात आलं की 4.6% आपल्याकडचा लाईव्हस्टॉक म्हणजे पशुधन, लाईव्हस्टॉक म्हणजे काय, कॅटल, पशुधन हे आपल्याकडचं वाढलेलं आहे. इंडिया जनरेट्स अबाउट
350 million tons of agricultural waste every year, and the Ministry of New and Renewable Energy estimates this waste can generate more than 18,000 megawatt of power every year, apart from generating green fertilizer for farms. आता हे लाईव्हस्टॉक बद्दल जसं वर बोललो तसं दुसरं आपल्याकडे आहे ते ऍग्रिकल्चरल वेस्ट. आपण दरवर्षी एका ठराविक कालावधीमध्ये आपल्याकडे सगळ्या मीडियम व्हिज्युअल असेल किंवा प्रिंट मीडियामध्ये बातम्या लागतात की दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर आकाशामध्ये धूर पसरला आहे. कारण ते पंजाब आणि हरियाणामध्ये तिकडे ते त्याला पराली म्हणतात, म्हणजे गव्हाचं जेव्हा पीक तयार होतं आणि गहू त्यातला घेतला जातो त्यावेळेला राहिलेलं ते जाळून टाकतात. याला म्हणतात ऍग्रिकल्चरल वेस्ट. जसं आपल्याकडे ऊस महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेष करून ऊस मोठ्या प्रमाणावर लावला जातो. ऊस काढल्यानंतर जो पाचट शिल्लक राहतं ते शेतकरी पेटवून देतात. आपण हायवेवरून किंवा रेल्वेमधून जात असलो की आपल्याला बऱ्याच वेळेला शेतांमधनं मोठ्या प्रमाणावर आग लागले असं दिसतं. तर ते खरं म्हणजे ऊस काढून दिल्यानंतर राहिलेलं पाचट जे असतं ते पेटवून टाकलेलं असतं. आता हे खरं जे हा एक उत्तम खरं म्हणजे सोर्स आहे आपल्याकडे एनर्जीचा, ज्याच्यावर आपण खूप काम करण्याची आवश्यकता आहे. आणि तो ऍग्रिकल्चरल वेस्ट जो आहे त्याचं पोटेन्शियल जे आहे ते 18,000 मेगावॅट इतकी पॉवर खरं म्हणजे आपल्याला दरवर्षी ह्या माध्यमातून ऍग्रिकल्चरल वेस्ट मधून मिळू शकते. आणि वर लाईव्हस्टॉक ज्याला म्हणलं म्हणजेच कॅटल्स, तर त्याच्यापासूनही आपल्याला मोठ्या प्रमाणात वीज मिळू शकते. आता इथं खाली एक वाक्य मी म्हणलंय, ऑफर ऑफ डंग नेदरलँड्स. तर हा एक किस्सा ऐकण्यासारखा आहे. 1992 ते 94 ह्या कालावधीमध्ये नेदरलँड्स हा एक असा देश आहे की जो दुधाच्या बाबतीमध्ये आज असं म्हणता येईल की प्रचंड मोठं दूध उत्पादन नेदरलँड्स मध्ये होतं. आणि त्यांनी आपल्याला 92-94 दरम्यान अशी एक ऑफर दिली होती की त्यांच्याकडचं जे कॅटल पॉप्युलेशन आहे त्यामुळं त्यांच्यापुढे एक वेगळाच प्रश्न उभा राहिला. नेदरलँड्स देशामध्ये शेती खूप कमी होते, पशुधन हे जास्त आहे, शेती त्या मानाने कमी आहे. तरी सुद्धा जी शेती आहे ती सगळी त्यांची सेंद्रिय शेती आहे. आज आपल्याकडे सेंद्रिय शेती करा म्हणून सगळे मागे लागतात. नेदरलँड्स या देशाने हे केव्हाच अचीव्ह केलेलं आहे. तर ह्या 92-94 कालावधीमध्ये नेदरलँड्सनी आपल्याला एक ऑफर दिली होती, जी आपण मोठ्या काय म्हणतो त्याला नामुष्की आपल्यावर आहे असं समजून ती आपण नाकारली. नेदरलँड्सचं असं म्हणणं होतं की तुम्ही तुमच्या कोणत्याही पोर्टचं नाव घ्या, मुंबई असो कलकत्ता, कोणत्याही पोर्टचं आम्हाला नाव घ्या, त्या पोर्ट पर्यंत आम्ही मोठ्या प्रमाणावर शेण हे फ्री तुम्हाला द्यायला तयार आहोत. कारण आमच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर, नेदरलँड्सकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर शेण होतं की त्या शेणाचं करायचं काय हा त्यांना प्रश्न पडला होता. त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे ते शेण वापरा आणि सेंद्रिय शेती करा, त्यासाठी आम्ही तुम्हाला फ्री शेण देऊ असं त्यांनी आपल्याला ऑफर दिली होती. आता ते शेण आपण दुसऱ्याकडनं कसं घ्यायचं असं आपल्याला वाटलं आणि त्यामुळे आपण ती ऑफर नाकारली. पण म्हणून त्याचा मी उल्लेख केला की खरं म्हणजे ते शेण सुद्धा किती उपयोगी असू शकतात. नेदरलँड्स नंतर असंही म्हणलं होतं, तिथल्या हे सगळं जेव्हा ऑफर दिली त्यावेळेला तिथल्या काही एनजीओजनी पुढे येऊन असं म्हणलं होतं की शेण देण्यापूर्वी त्यातला बायोगॅस आपण काढून घेऊ आणि मग त्यातनं बाहेर पडणारी जी स्लरी आहे ती भारताला देऊ, असं पण त्याच्यावर एक वाक्य आलं होतं. त्यामुळे शेणाचं किती पोटेन्शियल असू शकतं ते याच्यातून लक्षात येतं. पुढची स्लाइड. फॅक्ट्स अबाउट सोलर एनर्जी. आता आपण नॉन कन्व्हेन्शनल कडे आलेलोच आहोत, अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांकडे. त्यामुळे सोलर एनर्जी बद्दल आता आपण थोडी माहिती घेऊ. सोलर पॉवर इन इंडिया इज अ फास्ट डेव्हलपिंग इंडस्ट्री. द country's solar installed capacity reached 35.12 gigawatt as on 30 जून 2020. ही पण लेटेस्ट फिगर आहे. मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे सोलर फोटोवोल्टाईक सेल, म्हणजे नुकतंच तुम्ही ऐकलं असेल की नरेंद्र मोदींनी, आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत, त्यांनी एका मोठ्या मेगावॅट स्केलच्या प्रोजेक्टचा त्यांनी उद्घाटन केलं. त्यामुळे आज आपली 35.12 गिगावॅट इतकी सोलर पॉवर इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी झालेली आहे. इंडिया हॅज द लोएस्ट कॅपिटल कॉस्ट पर मेगावॅट. हे आपलं एक वैशिष्ट्य आहे. जगभरामध्ये जेव्हा मेगावॅट स्केलचे प्रोजेक्ट उभे केले जातात त्यावेळेला त्याला जो पर मेगावॅट कॅपिटल कॉस्ट येते, एक असती कॅपिटल कॉस्ट म्हणजे प्रत्यक्ष प्रकल्प उभा करण्यासाठी येणारा खर्च, आणि एक असते रनिंग कॉस्ट. रनिंग कॉस्ट ह्याच्या बाबतीत जवळजवळ शून्य आहे, याच्यामध्ये फार मेंटेनन्स लागत नाही, याचा लाईफही चांगला आहे. पण भारतामध्ये जे मेगावॅट स्केलचे प्रोजेक्ट उभे केले जातात त्यांची कॅपिटल कॉस्टही खूप कमी असते, विथ अबाउट 300 क्लिअर अँड सनी डेज. आता हे आपण ट्रॉपिकल कंट्री रिजन मध्ये येत असल्यामुळं पृथ्वीचा जर संपूर्ण ज्याला आपण म्हणता येईल गोल आपण आपल्या डोळ्यासमोर आणला
तर आपल्या देशाची जी पोझिशन आहे पृथ्वीवर ती आपण ट्रॉपिकल रिजन मध्ये येतो. त्यामुळे आणि त्या आपण सगळे अनुभवही घेतो की साधारण वर्षातले 300 दिवस आपल्याकडे खणखणीत सूर्य आकाशामध्ये असतो. त्यामुळं या 300 क्लिअर सनी डेजचा आपण उत्तम वापर करून घेऊन मोठ्या प्रमाणावर वीज तयार करू शकतो. त्यामुळे इथं म्हणलंय की विथ अबाउट 300 clear sunny days in year, the calculated solar energy incident on India's land area is about 5,000 trillion kilowatt hour per year. किलोवॅट आवर म्हणजे युनिट, मग अशी म्हणलं तसं 5,000 ट्रिलियन युनिट्स पर दरवर्षी आपल्याला या सोलर एनर्जीच्या माध्यमातून मिळू शकतात. The solar energy available in a single year exceeds the possible energy output of all the fossil fuel energy reserves in India. आपल्याकडे जे काही रिझर्व्ह आहेत फॉसाईल फ्युएलचे त्याच्यापेक्षाही जास्त अशी ही इन्सिडेंट पॉवर आहे. मागच्या भाषणामध्ये याचा उल्लेख केला होता. पर स्क्वेअर मीटर इन्सिडेंट पॉवर ही आपल्याकडे 4 ते 7 किलोवॅट एवढी आहे. त्यामुळे त्या बाबतीतही आपण श्रीमंत कसे आहोत हे बघत असताना आपण उल्लेख केला होता. द इन्स्टॉल कॅपॅसिटी ऑफ कमर्शियल सोलर थर्मल पॉवर प्लांट्स नॉन स्टोरेज टाईप, त्यात 2 प्रकार आहेत, एक स्टोरेज टाईप आणि एक नॉन स्टोरेज टाईप. स्टोरेज टाईप मध्ये हीट फॉर्म मध्ये ते केलं जातं आणि इथं फोटोव्होल्टाईक पॅनलमध्ये डायरेक्ट सोलर एनर्जी टू इलेक्ट्रिसिटी कन्व्हर्शन होतं. तर नॉन स्टोरेज टाईप मध्ये इंडिया इज 2 to 7.5 मेगावॅट इतकी आपली आहे. पुन्हा एक खाली वाक्य टाकलंय, सोलर थर्मल रिमेंबर, असं मी ते वाक्य टाकलंय. मागच्या व्याख्यानामध्ये त्याचा उल्लेख केला होता की आपण खरं म्हणजे आजही सोलर पीव्ही पॅनलवर मोठ्या प्रमाणावर मेगावॅट स्केलचे प्रोजेक्ट उभे करतोय, पण खरं म्हणजे ही टेक्नॉलॉजी आपल्यासाठी योग्य नाही. आपण खरं म्हणजे सोलर थर्मल, आज फक्त सोलर थर्मल हे आपण आंघोळीचं पाणी तापवण्यासाठी वापरतो, पण सोलर थर्मल हा खरं म्हणजे आपल्यासाठीचा रूट आहे, ज्याच्यासाठी पॅराबोलिक कॉन्सन्ट्रेटर्स वापरले जातात. सहज शक्य झालं तर तुम्ही जेव्हा केव्हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये ह्या पुणे ते सांगली ह्या रूटवर याल त्यावेळेला चितळे जे मिठाईसाठी प्रसिद्ध आहेत त्यांचा भिलवडी ह्या गावी त्यांचा प्लांट आहे. त्या प्लांटवर 3 मोठे पॅराबोलिक डिश तुम्हाला रेल्वेमधनं जातानाही दिसतील, ते तिथं उभे केलेले आहेत. हे जे पॅराबोलिक डिश आहेत ते थर्मल एनर्जीचा बेस्ट उदाहरण असं म्हणता येईल. काय करतात तिथे, तर ह्या पॅराबोलिक डिशच्या माध्यमातून दिवसभरातले कमीत कमी 6 तास हा पॅराबोलिक डिश आहे ती नेहमी सूर्याकडे आपलं तोंड करत असते, त्यासाठीचं ऑटोमॅटिक ट्रॅकिंग त्याला दिलेलं आहे. आणि त्याचा जो फोकल पॉइंट आहे जिथे ही पॅराबोलिक डिशची सगळी एनर्जी एकत्रित येते तिथे 800 डिग्री टेम्परेचर येतं आणि ते 800 डिग्री टेम्परेचर पुढे त्याला नंतर ते थर्मल ऑइल मध्ये ते सगळं कलेक्ट केलं जातं आणि दिवसभरामध्ये 24 तासासाठी चितळेच्या ह्या डेअरी प्रोजेक्टसाठी 120 डिग्रीची ड्राय स्टीम पुरवली जाते. त्यामुळे खरं म्हणजे सोलर थर्मल जो डेव्हलप झाला नाही आणि आपण सहज डेव्हलप झालेला सोलर पीव्ही, कारण जगाने त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट केलेली आहे. त्यामुळे आपल्याला मागच्या व्याख्यानात मी म्हणलं तसं आपल्याला प्रश्न पडला की पटकन दुसरीकडे जायची जी सवय आहे त्यानुसार आज जे उपलब्ध तंत्रज्ञान आहे ते आपण पटकन वापरायला सुरुवात केलेली आहे. ते हळूहळू आपल्याकडे स्वस्तही व्हायला लागले, म्हणजे जगात त्याचं प्रोडक्शन वाढल्यामुळे ते स्वस्त व्हायला लागले. त्यामुळे आपण आपल्याला जे खरं उपयोगी एक सोलर थर्मलचा रूट आहे तो आपण हळूहळू विसरायला लागलोय, त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यावं लागेल. पुढची स्लाईड. फॅक्ट्स अबाउट विंड एनर्जी. जसं सोलर एनर्जी आहे तसं मोठ्या प्रमाणावर आपल्याला उपलब्ध असलेल्या एनर्जीचा दुसरा सोर्स म्हणजे विंड एनर्जी, वाऱ्यापासून मिळणारी एनर्जी. आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाला प्रचंड मोठा समुद्र किनारा मिळालेला आहे. त्यामुळे तिथं म्हटलं की विंड पॉवर जनरेशन कॅपॅसिटी इन इंडिया हॅज सिग्निफिकंटली इन्क्रीज्ड इन रिसेंट इयर्स. ॲज ऑफ 29 फेब्रुवारी 2020 हे सगळे लेटेस्ट आकडे मिळालेत. द टोटल इन्स्टॉल्ड विंड पॉवर कॅपॅसिटी वॉज 37.669 gigawatt, the 4th largest installed wind power capacity in the world. जगामध्ये सगळ्यात मोठी जी आहे ती आपल्याकडे नाहीये, चायनामध्ये आहे, त्यानंतर काही पाश्चिमात्य देशांमध्ये आहे, पण आपण 4थ्या नंबरला आहोत आणि ती आहे 37.6 गिगावॅट एवढी आपली विंड एनर्जीची इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी आहे. विंड पॉवर अकाउंट्स फॉर नियरली 10% of India's total installed power generation capacity. India has an offshore wind energy potential of around, म्हणजे जेवढी आज आपण केली आहे 37, त्याच्यापेक्षा किती जास्त आहे बघा, 70 गिगावॅट इन पार्ट्स अलॉंग द कोस्ट ऑफ गुजरात अँड तमिळनाडू.
आपल्याला 7,500 किलोमीटरचा प्रचंड मोठा समुद्र किनारा लाभला आहे. त्यातलं गुजरात आणि तामिळनाडू एवढ्या 2 राज्यांमधली जी पोटेन्शियलची फिगर आहे ती 70 गिगावॅट एवढी आहे विंड एनर्जीच्या माध्यमातून. फॅक्ट्स अबाउट टायडल एनर्जी. आता हा खरं म्हणजे फारसा विकसित झालेला नाही, निदान आपल्या देशामध्ये तर फार विकसित झालेला हा प्रकार नाही, पण तरी सुद्धा जगभरामध्ये याच्यामध्ये खूप काम झालंय. अकॉर्डिंग टू द एस्टिमेट ऑफ द इंडियन गव्हर्नमेंट, द कंट्री हॅज अ पोटेन्शियल ऑफ 8,000 मेगा. तरी सुद्धा मी म्हटलं तसं 7,500 किलोमीटरचा मोठा समुद्र किनारा असल्यामुळं 8,000 मेगावॅट एवढी आपली टायडल एनर्जीचं पोटेन्शियल आहे. दिस इन्क्लुड्स अबाउट 7,000 मेगावॅट इन द गल्फ ऑफ खंबातचं ज्याला आपण गल्फ म्हणतो इन गुजरात, 1200 मेगावॅट इन द गल्फ ऑफ कूच, 100 मेगावॅट इन द गँगेटिक डेल्टा इन द सुंदरबन रिजन ऑफ वेस्ट बेंगॉल. असं त्याचं डिव्हिजन आहे. पण टायडल एनर्जीमध्ये आपण फार मोठी प्रगती आपण आपल्या भारतात अजून करू शकलेलो नाहीये. जगभरामध्येही अजून त्याच्यावर प्रायोगिक अवस्थेमध्येच हे सगळं आहे, कारण त्याच्या अनेक वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत की कोणकोणत्या माध्यमातून समुद्राच्या ज्या लाटा येत असतात त्यातून आपण ऊर्जा मिळवू शकतो. त्याच्यावर अजून संशोधन चालू आहे. तरी सुद्धा आपण आता उपलब्ध जे तंत्रज्ञान आहे त्याचा जरी वापर केला तरी 8,000 मेगावॅट एवढी आपलं पोटेन्शियल आहे. पुढची स्लाइड. फॅक्ट्स अबाउट बायो एनर्जी अँड एनर्जी फ्रॉम अर्बन वेस्ट. हा एक मोठा खरं म्हणजे विचार करण्याचा विषय आहे. इंडिया जनरेट्स अबाउट 350 मिलियन टन्स ऑफ मगाशी आपण बघितलं ऍग्रिकल्चर वेस्ट मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे होतं. त्याच्यापासून खरं म्हणजे आपण बायोगॅस असेल, बायो सीएनजी असेल. बायो सीएनजी म्हणजे खरं म्हणजे आज अशी टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे की बायोगॅस ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मिथेन असतो, कार्बन डायऑक्साईड असतो आणि बाकी जे गॅसेस आहेत ते अगदी कमी प्रमाणात असतात. जर आपण हा बायोगॅस क्लीन केला म्हणजे त्याच्यातून मिथेन जो सगळ्यात जास्त कॅलोरिफिक व्हॅल्यू असलेला, ज्याच्यामध्ये हीट व्हॅल्यू कॅलोरिफिक व्हॅल्यू म्हणून की सगळ्यात जास्त असलेला गॅस आहे, तो जर आपण बाजूला केला तर त्यालाच बायो सीएनजी म्हणतात. त्यामुळे बायोगॅस, बायो सीएनजी. दुसरं आपल्याला माहित असेल की बायो डिझेल, ज्याच्याबद्दलची चर्चा अलीकडे फार ऐकायला मिळत नाही, पण एक दशकापूर्वी बायो डिझेलवर आपल्या देशामध्ये भरपूर चर्चा चालायची आणि त्यावेळेला सगळ्यांच्या लक्षात असेल की मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी पडीक जमिनीमध्ये या बायो डिझेलसाठी करंज असेल किंवा जट्रोफाची चर्चा भरपूर झाली होती. या सगळ्याची लागवड करावी आणि त्यातून शेतकऱ्यांना हमखास उत्पादन मिळणारं असं ते जट्रोफाचं बी मिळेल आणि त्यातून मग आपण बायोडिझेल बनवू अशी चर्चा एका दशकापूर्वी किंवा 15 वर्षापूर्वी आपल्याकडे खूप होत होती. त्यावेळेला असं लक्षात आलं की आपली लिक्विड फ्युएलची रिक्वायरमेंट इतकी मोठी आहे की त्याच्यासाठी लागणारं त्याला जर बायोडिझेलनं रिप्लेस करायचं म्हणलं तर त्यासाठी लागणारं जे रॉ ऑइल आहे तर ते रॉ ऑइल आपल्याला तेवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे कोणत्याही ऑइलपासून बायोडिझेल बनवणं हे काही खरं म्हणजे अशक्य नाही. आपल्याला आणखी एक गोष्ट जाता इथं लक्षात घेतली पाहिजे की ज्याला आपण डिझेल इंजिन म्हणतो, तर डिझेल इंजिन हे काही त्यामध्ये डिझेल नावाचं तेल वापरतात म्हणून त्याचं नाव डिझेल इंजिन नाही आहे. रुडॉल्फ डिझेल नावाच्या शास्त्रज्ञानं ते शोधून काढलं म्हणून त्याचं नाव डिझेल इंजिन आहे. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण डिझेल इंजिन हे कोणत्याही तेलावर चालू शकतं. त्यासाठी आता जे आपण पेट्रोल आणि डिझेल मधलं जे दुसरं डिझेल आहे ते डिझेल घालूनच डिझेल इंजिन चालतं असा जो आपला समज आहे तो जरा मनातून काढून टाकला पाहिजे. डिझेल ही ते सायकलचं नाव आहे आणि रुडॉल्फ डिझेलनं शोधलं म्हणून त्याचं नाव डिझेल इंजिन आहे. त्यामुळं आपल्याला बायोडिझेल बनवणं शक्य आहे. ती केमिकल प्रोसेस ही अगदी सिंपल आहे. कोणत्याही ऑइलपासनं आपण बायोडिझेल बनवू शकतो. त्याचे ठराविक पॅरामीटर्स आपण आणले की त्याचं बायोडिझेल झालं असं म्हणता येतं. परंतु भारताची आणखी एक गडबड आहे की पॉप्युलेशन आपलं प्रचंड आहे. मगाशी म्हणलं तसं पुन्हा हे ऍसेट का लायबिलिटी असं जरी विचार करायचा नाही असं ठरवलं तरी सुद्धा जे सत्य आहे ते असं आहे की जगभरामध्ये बायोडिझेल सगळ्यात जास्त बनवलं कशाचं जातं तर ते पाम ऑइलचं जातं. पण तुम्हाला माहित आहे की भारतामध्ये पाम ऑइल सुद्धा खाल्लं जातं. त्यामुळे आपल्याकडे बायोडिझेल बनवायला लागणारं बेसिक ऑइल आपल्याला तेवढ्या मोठ्या प्रमाणावर मिळू शकत नाही. त्यामुळे बायोडिझेलची चर्चा 10-15 वर्षापूर्वी जेवढी होती तेवढी आता ऐकू येत नाही. पण तरी सुद्धा बायोडिझेल हा एक त्यातला माध्यम आहे. इथेनॉल, मी आता चर्चा जशी केली, इथेनॉल मात्र आपल्याला शुगर फॅक्टरीच्या माध्यमातून हे मोठ्या प्रमाणावर निर्माण करता येऊ शकतं. आणि त्या केसमध्ये जर अशा पद्धतीनं आजच ज्याला परवानगी सरकारने दिली की सगळ्या साखर कारखान्यांनी इथेनॉल बनवायला हरकत नाही, तर खरं म्हणजे त्याचं इकॉनॉमिक्स असं आहे की इथेनॉल हे मेन प्रॉडक्ट होईल आणि शुगर हे बाय प्रॉडक्ट होईल. इतकं त्याचं इकॉनॉमिक्स बदलू शकतं. पण अर्थात आपल्या इथले साखर कारखाने कशा पद्धतीनं चालतात
हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे हे शक्य आहे का हे आता भविष्यच ठरवेल. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी फ्रॉम बायोमास गॅसिफिकेशन. गॅसिफिकेशन ही आणखी एक टेक्नॉलॉजी आहे की ज्याच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणावर, म्हणजे मगाशी म्हटलं ना की ऊस काढल्यानंतर राहणारा पालापाचोळा असेल किंवा गहू काढल्यानंतर आणि सर्वच पिकं प्रत्यक्ष आपलं जे आवश्यक भाग काढून घेतल्यानंतर जे अॅग्रोवेस्ट आहे त्याच्यापासून खरं म्हणजे गॅसिफिकेशन ही एक टेक्नॉलॉजी आहे. ज्याच्यामध्ये CO नावाचा आपल्याला गॅस मिळतो, कार्बन मोनॉक्साईड, आणि त्याच्या माध्यमातून आपण एनर्जी मिळवू शकतो. ते एक आपल्याकडे माध्यम आहे. मुंबई आणि आता पुढचं जे आहे ते म्हणजे अर्बन वेस्ट. आता आपण साधा विचार केला तर हळूहळू आपण सगळ्यांनीच शहरीकरण स्वीकारलेलं आहे. मोठ्या प्रमाणावर शहरीकरण आपल्या देशाचं व्हायला लागलंय. जास्तीत जास्त लोक शहरामध्ये राहतात. मुंबई आणि दिल्लीचं जर उदाहरण घेतलं तर रिस्पेक्टिव्हली 11,000 आणि 8,700 टन ऑफ सॉलिड वेस्ट पर डे हे आपल्या ह्या दोन मोठ्या शहरांमध्ये. आणि बाकी सगळ्या शहरांचीही काही कथा वेगळी नाही आहे. या सगळ्या शहरांमध्ये अशा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला अर्बन वेस्ट उपलब्ध आहे. ह्या अर्बन वेस्टचं एक टिपिकल कंपोजिशन इथं दिलेलं आहे खाली. त्यामुळे ते कंपोजिशन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल यातल्या बऱ्याचशा गोष्टी खरं म्हणजे रिसायकलेबल आहेत. आणि बाकी गोष्टींपासून मी वर उल्लेख केला तसं आयदर बायोमास गॅसिफिकेशन किंवा बायो गॅस या दोन माध्यमातून आपण ऊर्जा मिळवू शकतो. त्यामुळं बायो एनर्जी आणि एनर्जी फ्रॉम अर्बन वेस्ट हे आपल्याकडे आणखी एक मोठं साधन असू शकतं. पुढची स्लाइड. फॅक्ट्स अबाउट एनर्जी कॉन्झर्वेशन. आता सगळ्यात मोठा मुद्दा, सगळ्यात महत्वाचा चर्चा केला पाहिजे आणि ज्याच्यावर आपण सगळ्यांनी खरं म्हणजे स्वतःपासून सुरुवात करून काही ना काही केलं पाहिजे, तो मुद्दा येतो म्हणजे आपण हे सगळं समजून घेतलं की कोणकोणत्या माध्यमातून आपल्याला ऊर्जा मिळू शकते, आपली स्थिती काय आहे, कशा पद्धतीनं सध्या आपण ऊर्जा मिळवतोय, भविष्यात आपल्याला ऊर्जा कशी मिळणार आहे, त्यातली पारंपरिक कोणती, अपारंपरिक कोणती, ह्या सगळ्याबद्दल आपण चर्चा केली. पण आपल्या सगळ्यांना हेही माहिती आहे की ऊर्जेचा पर कॅपिटा कन्झम्पशन वाढवत नेणं हे याच्यावरचं उत्तर नाहीये. तर आपण खरं म्हणजे एनर्जी कॉन्झर्वेशन केलं पाहिजे. कारण शेवटी ही जी क्लोज सिस्टीम आहे पृथ्वीची, याच्यामध्ये लिमिटेड रिसोर्सेस आपल्याला अनेक वर्ष जर वापरायचे असतील तर आपल्याला एनर्जी कॉन्झर्वेशनकडे वळावंच लागेल. तर सगळ्यात पहिलं म्हणजे काय, तर रिड्यूस युअर एनर्जी कन्झम्पशन फुटप्रिंट. आपण प्रत्येकाने सुरुवात करायला पाहिजे स्वतःपासून. आणि त्याच्यामध्ये ठरवलं पाहिजे की मी स्वतःपासून सुरुवात करून असं म्हणेन की आज जगाची लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये 1.7 अब्जांश असा माझा वाटा असेल आणि तिथून सुरुवात करून मी ह्या एनर्जी कॉन्झर्वेशनच्या साठी प्रयत्न करेन. काय करता येईल तर रिजेक्ट, रिड्यूस आणि रियूज हे आपले 3 महत्वाचे R आहेत. त्यामुळे ह्या 3 Rच्या माध्यमातून कोणत्याही ऊर्जेच्या स्रोताचा विचार करताना आपण तो रिजेक्टच करता येईल का, नको असताना आपल्याला टीव्ही बंद करता येईल का, दिवे बंद करता येईल का. आता प्रत्यक्ष आपण पुढच्या भागामध्ये आपल्याला वेगवेगळ्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशा पद्धतीने हे करता येईल हे आपण पाहणारच आहोत. पण पहिल्यांदा म्हणजे रिजेक्ट, दुसरं म्हणजे रिड्यूस, कमी काही करता येईल का, आज आपण जेवढं एनर्जी कन्झम्पशन करतो तर काही कमी करता येईल का, आणि रियूज, एनर्जी जी आपण वापरतो त्याचा रियूज शक्य आहे का, याच्याबद्दलही विचार केला पाहिजे. आपल्याला वाटतं की एनर्जीचा रियूज कसा शक्य आहे, पण तो शक्य आहे. आपण पुढे बघूया कसा तो. अंडरस्टँड एम्बेडेड एनर्जी. मागच्या व्याख्यानामध्ये ज्याचा उल्लेख केला होता, बऱ्याच वेळेला अनेक गोष्टींमध्ये आपण ती वस्तू निर्माण करताना लागलेली एनर्जी त्याचा कधी विचारच करत नाही. आणि त्यामुळं आपल्याला वाटतं की मोबाईल मी वापरतो तर मोबाईलची एनर्जी कन्झम्पशन किती आहे, तर त्याला मी जेव्हा जेव्हा चार्ज करतो त्यावेळेला त्याला जेवढी एनर्जी लागते त्यातली बॅटरी चार्ज व्हायला ती म्हणजे त्याला लागणारी एनर्जी. पण खरं म्हणजे तसं करून चालणार नाही. तो मोबाईल तयार करण्यासाठी जी एनर्जी लागली त्याचं सुद्धा कॅल्क्युलेशन खरं म्हणजे करायला पाहिजे. त्याला एम्बेडेड एनर्जी म्हणतात. त्यामुळं ते नॉर्मली आपण त्याचा विचार न करता ते एक्सटर्नलाइज करून टाकलेलं असतं. कारण त्याचं काय, मी तर काय पैसे देऊन तो मोबाईल घेतलाय, त्याचा विचार मी कशाला करायचा असं आपल्याला वाटतं. पण खरं म्हणजे तसं नाही. ही कुणाला तरी ती एनर्जी त्याच्यामध्ये इनपुट म्हणून घालायला लागली आहे. त्यामुळे त्याचाही विचार आपल्याला करायला पाहिजे. दुसरं म्हणजे पहिल्या व्याख्यानामध्ये आपण जे म्हणलं की एंट्रोफी हा जो नियम आहे आपल्या उष्णतेच्या बाबतीतला, तो अजिबात विसरता कामा नये. तो नियम आपल्याला असं सांगतो की जे नेहमीच युजफुल एनर्जी जी असते त्यापेक्षा वाया गेलेली एनर्जी, कोणतंही उपकरण वापरताना, यंत्र वापरताना जी आपल्याला उपयुक्त अशी जी एनर्जी असते, जे आपल्याला त्यातून आउटपुट मिळतं, त्यापेक्षा वाया गेलेली एनर्जी हे नेहमी जास्त असते. ती आपण कधीही विसरता कामा नये. त्यामुळे अधिकाधिक इफिशियंट आपली मशिनरी कशी राहील याचा आपण विचार केला पाहिजे. स्विच
एक साधं वाक्य आहे, स्विच फ्रॉम हायड्रोकार्बन्स टू कार्बोहायड्रेट्स. ही वाक्य आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे ज्याचा आपण हायड्रोकार्बन्स म्हणजे काय, मी म्हटलं तसं बायोगॅस, इथेनॉल, बायो सीएनजी हे सगळे हायड्रोकार्बन बेस्ड एनर्जी सोर्सेस आहेत. आणि हे सगळे कार्बोहायड्रेट बेस्ड आहेत. आणि हायड्रोकार्बन्स म्हणजे क्रूड ऑइल बेस्ड जे सगळे सोर्सेस आहेत, हे सगळे पेट्रोल, डिझेल हे सगळे जे आहेत हे हायड्रोकार्बन बेस्ड आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आपलं टार्गेट असं असलं पाहिजे की स्विच फ्रॉम हायड्रोकार्बन्स म्हणजेच क्रूड ऑइल पासून आपण हळूहळू हायड्रोकार्बन्स म्हणजे ज्याची आपल्याला शेती करता, कार्बोहायड्रेट्स ज्याची आपल्याला शेती करता येते अशा एनर्जी सोर्सेसकडे जायला पाहिजे. पुढचं वाक्य आहे, स्मॉल इज ब्युटिफुल. हे पण वाक्य महत्वाचं आहे की नेहमी मोठ्या स्केलवर आपण गोष्टी केल्या की त्या आपल्याला स्वस्त पडतात, पण त्या सेंट्रलाइज करायला लागतात. आणि मग एकदा सेंट्रलाइज वस्तू बनवल्या की त्याची वाहतुकीपासून अनेक गोष्टीमध्ये जे एनर्जी खर्च होते त्याचं आपण कॅल्क्युलेशन करत नाही. मी मगाशी म्हटलं ते हे सगळं एम्बेडेड एनर्जीमध्ये येतं. त्यामुळं छोट्या प्रमाणावर डिसेंट्रलाइज पद्धतीनं आपल्याला आपल्या देशाचं उत्तर हे डिसेंट्रलायझेशन मध्ये आहे. पुढचं वाक्य माझं तेच आहे, डिसेंट्रलायझेशन इज द सोल्युशन. आपल्या देशासाठीचं सोल्युशन जे आहे, कोणत्याही प्रश्न आपल्या समोर आला तर डिसेंट्रलाइज पद्धतीनं सोडवणं, याला आपल्याला पर्याय नाही. आज हळूहळू जगाच्या पद्धतीनं जायचं म्हणजे आपल्या सगळ्यांना वाटतं की अमेरिका काय करते हा आपला आदर्श आहे. त्यांच्याकडचं जे सगळं वातावरण आहे, लोकसंख्या आहे आणि आपल्याकडचं वातावरण आणि लोकसंख्या याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे, याचा आपण विचार करत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे सेंट्रलायझेशन हे शक्य आहे, आपल्याकडे डिसेंट्रलायझेशन शिवाय पर्याय नाही. आणि टेक्नो नॅशनलिझमचा उल्लेख तर आपण केलेला आहे, ज्याच्याबद्दल आपण कधीतरी नंतर जाणून घेऊ. पुढची स्लाइड. आता हा शेवटचा मुद्दा आहे, हाऊ. आता ह्याच्यामध्ये एनर्जी कॉन्झर्वेशन करायचं हे तर ठरलं, पण कॅन वी कॉन्झर्व एनर्जी इन डे टू डे लाईफ, त्यालाच आपण थोडक्यात असं म्हणू की ऊर्जा विवेक आपला काय असला पाहिजे. तर त्याच्याबद्दल आता थोडीशी आपण माहिती घेऊया. तर खरं म्हणजे जसं काही शारीरिक व्याधींच्या बाबतीत बोललं जातं, म्हणजे उदाहरणार्थ डायबेटीस असो किंवा लठ्ठपणा असो, याच्यावरचा खरा उपाय काय आहे तर जीवनशैली परिवर्तन. हा खरं म्हणजे ह्या दोन्ही याच्यासाठीचा, दोन्ही रोगांसाठीचा किंवा व्याधींसाठीचा उपाय आहे असं सगळीकडे आता मान्य झालेलं आहे. त्यामुळे तुमची जीवनशैलीच तुम्हाला बदलायला लागेल. तुम्हाला डायबेटीस पासून मुक्ती हवी आहे का, लठ्ठपणापासून मुक्ती हवी आहे का, तर तुम्हाला तुमचं खाणं कमी करायला पाहिजे, व्यायाम करायला पाहिजे वगैरे. म्हणजे थोडक्यात लाईफस्टाईल तुम्हाला बदलायला पाहिजे. त्यामुळे जीवनशैली परिवर्तन याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अगदी हेच वाक्य ऊर्जेच्या बाबतीतही लागू होतं. जर आपल्याला ऊर्जा वाचवायची असेल, ऊर्जेबाबत आपल्याला आपली डिपेंडन्सी, मगाशी म्हटलं तसं क्रूड ऑइल प्रचंड मोठ्या प्रमाणावर जे आपण इम्पोर्ट करतो, तर ते आपल्याला कमीत कमी करायचं, कमी कमी करत न्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला जीवनशैली परिवर्तनाला पर्याय नाही. त्यासाठी काय करायला लागेल तर सर्वच उपभोगांचं थोडंसं आपल्याला भारनियमन करायला लागेल. प्रत्येकाचा वाटा मगाशी म्हणलं तसं किती आहे तर 1/7 अब्जांश आहे. कारण 7 अब्ज एवढी आपली जगाची लोकसंख्या आहे. त्यामुळे सुरुवात प्रत्येकानेच करायची असं ठरवलं आपल्याला. प्रत्येकाच्या वाट्याला किती ते काम करायचंय तर 1/7 अब्जांश. आणि या बाबतीत आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे प्रत्येकाच्या आतमध्ये खरं म्हणजे असलेला पोलीस यासाठी आपण जागा केला पाहिजे. म्हणजे याचं उदाहरण म्हणजे कॅरी बॅग. उदाहरणार्थ आपण सगळीकडे नेहमी चर्चा, इतक्या मायक्रॉनची कॅरी बॅग त्याच्या पुढे वापरता येणार नाही, मग तरी सुद्धा ते बघा लोक कसे चोरून वापरतात, अशी आपण सगळीकडे चर्चा करतो. हे सगळं का होतं तर ह्याची सगळ्याची ओनरशिप आपण घेत नाही. आपल्या आतला पोलीस ज्याला म्हणता येईल तो आपण जागा होऊ देत नाही. तो जर पोलीस जागा झाला तर खरं म्हणजे आपण हळूहळू कॅरी बॅग मागायचंच बंद करू. आणि असं जर झालं तर मग पोलीस, न्यायालय हे सगळं अनावश्यक ठरेल. त्यामुळे आपला पोलीस आपण किती लवकरात लवकर जागा करू शकू हे ह्या ऊर्जा विवेकाच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचं आहे. यातलं काय करायला लागेल तर सुरुवात करूया समारंभाचं डाऊन सायझिंग. आपण वेगवेगळे जे समारंभ करतो, आपल्याला नेहमी काय वाटतं मोर इज गुड, पण हे खरं म्हणजे तसं नाही आहे. जितका मोठा आपण समारंभ करू, शो करू तेवढं चांगलं असं आपल्याला वाटतं. मोर इज गुड इज नॉट ऑलवेज बेटर असं म्हटलं जातं. त्यामुळे समारंभाचं आपल्याला डाऊन सायझिंग करायला पाहिजे. आता सध्या आपण गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये बोलतोय. यावर्षी करोना असल्यामुळं दुर्दैवानं सुदैवानं काय म्हणायचं हे ज्याचं त्याने ठरवावं, पण अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवाची जी मंडळ आहेत त्यांनी छोट्या छोट्या मूर्ती बसवलेल्या आहेत आणि काही ना काही विधायक कामं केलेली आहेत. आता हे खरं म्हणजे ह्या करोनामुळे का घडतंय हे खरं म्हणजे मगाशी म्हणलं तसं
आपला हा करोनाच्या निमित्तानं जागा झालेला जो एक पोलीस आहे, तर तो पोलीस आपल्या प्रत्येकाच्या मनात खरं म्हणजे ह्या निमित्तानं रुजला पाहिजे. म्हणजे बघा, उत्सव आमचा चांगला का, तर सगळ्यात मोठी मूर्ती आमची होती, सगळ्यात जास्त आवाज करणारा आमचा डॉल्बी आमच्याकडे होता, रोषणाई आमच्या इथली सर्वात जास्त छान होती, आणि विसर्जनाची मिरवणूक सुद्धा सगळ्यात मोठी, सगळ्यात जास्त तास चालणारी ही आमची होती. हे म्हणजे चांगलं असं आपल्याला वाटतं. ह्याचा खरं म्हणजे कुठेतरी विचार करायला पाहिजे. जो आज करोनाने कंपल्सरी करायला लावलाय तो आपण पुढे कंटिन्यू केला पाहिजे, आणि आपल्यातला पोलीस या निमित्तानं जागा केला पाहिजे. दुसरं म्हणजे ज्याचा मगाशी उल्लेख केला की हळूहळू शहरीकरण आपल्या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढते. आपण वेगवेगळ्या अपार्टमेंटमध्ये आणि बंगलोजमध्ये राहतो, आणि आपल्याला असं वाटतं की घराभोवती, माझ्या अपार्टमेंटच्या भोवती, घराभोवती अजिबात घाण व्हायला नको, कुठलंही गवत बिवत उगवायला नको. त्यामुळे आपण असं करू की सगळीकडे फरशी घालून टाकू, आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे की जास्तीत जास्त आपल्या आसपासचा परिसर, आपल्या अपार्टमेंटचा जो काही परिसर असेल तिथं आपण फरशी घालून टाकतो, कोबा करून टाकतो. जी कुठली पद्धत असेल त्या पद्धतीनं जमीन, माती आपल्या पायाला लागणार नाही, सगळं स्वच्छ चकचकीत दिसेल असं करतो. त्यातून दोन गोष्टी होतात. खरं म्हणजे एकतर पाणी मुरत नाही, हे तर आपल्या सगळ्यांच्या सहज लक्षात होतं, पण त्यापेक्षा सुद्धा जास्त ज्याचा खरं म्हणजे त्रास आपल्याला होतोय तो त्यामुळे होतोय आपल्या लक्षात येत नाही, ते म्हणजे मोठ्या प्रमाणावर सूर्यप्रकाशाचं परिवर्तन त्याच्यावरनं होतं, आणि आपल्याच घरामध्ये ती एनर्जी येते, आणि मग आपल्या घरामध्ये जो एसी लावलेला असतो आपल्याला थंड वाटावं म्हणून, त्याचं लोड वाढतं. तो एसी आपल्याला आणखी जास्त वेळ चालवावा लागतो म्हणा, किंवा कमीत कमी टेम्परेचरला आपण मग ते सेट करतो. त्यामुळे अशा पद्धतीनं आपल्या एसीवरचं लोड वाढतं. दोन यातनं तोटे होतात. एक तर पाणी मुरत नाही, त्यामुळे ग्राउंड वॉटरचं जे टेबल आहे ते हळूहळू खाली खाली चाललंय, आणि दुसरं म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणावर ऊर्जा, सूर्यप्रकाशाची जी उष्णता आहे ती परावर्तित होते आणि आपल्याच घरांमध्ये ती शिरते. आपण बघितलं असेल तर हळूहळू आपली शहरं ही हॉटस्पॉट व्हायला लागली ह्या अर्थानं. त्यामुळे त्याच्याबद्दलही आपण विचार केला पाहिजे. दुसरा मगाशी ज्याचा उल्लेख केला तो म्हणजे आज सगळ्या आपल्या पिढीचा, ह्या किंवा मागच्या पिढीचा आदर्श आहे तो अमेरिका आहे. आपल्या सगळ्यांना पटकन लवकरात लवकर आपल्या इथलं काय असेल ते शिक्षणाचं, इथं जेवढं काही घ्यायचं ते घेऊन पलीकडे जायची फार घाई झालेली असते. पलीकडे म्हणजे कुठं, तर अमेरिकेमध्ये. सगळ्याच बाबतीत अमेरिका हा आपला आदर्श आहे. आता मगाशी पर कॅपिटाचा मी उल्लेख केला. अमेरिकेचं जर सगळ्याच बाबतीतलं पर कॅपिटा कन्झम्पशन असेल, मग ते एनर्जीचं असेल, फूडचं असेल, अशा अनेक गोष्टींचं असेल, पर कॅपिटा हे त्यांच्याकडची जी सगळी गणितं आहेत ती गणितं अचीव्ह करण्यासाठी जर सगळेच जगातले देश पळायला लागले, आणि ते जेव्हा त्यांचं पर कॅपिटा कन्झम्पशन वेगवेगळ्या बाबतीतलं अचीव्ह होईल, त्यावेळेला आम्ही विकसित देश अशी जी एक डेफिनेशन आज सगळ्यांच्या डोक्यामध्ये भरवलेली आहे, ते जर टार्गेट घेऊन आपण चालायला लागलो तर सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की पृथ्वीवरचे रिसोर्सेस हे एवढे उपलब्धच नाही आहेत. अमेरिका सगळ्या जगाची, आता जे आपलं जग आहे आणि त्याच्यात असलेले देश आहेत त्या सगळ्यांची अमेरिका करायची म्हणली तर किती पृथ्व्या लागतील माहितीये? 5.5 पृथ्व्या आपल्याला लागतील. आपल्याकडे तर एकच पृथ्वी आहे. त्यामुळे सगळ्याच जगाने जर अमेरिकेच्या दिशेनं धावायचं ठरवलं तर केवळ आणि केवळ अशक्य आहे. त्यामुळे ह्या बाबतीतही आपण ठरवलं पाहिजे की आपण आपल्या देशासाठी आपली विकास नीती काय ही आपल्याला ठरवण्याची आवश्यकता आहे. दुसरं, शहरीकरण झाल्यामुळे झालं असं की 24 तास आम्हाला वीज हवी, पण विजेचा प्रकल्प मात्र आम्हाला इथं नको, तो कुठेतरी आमच्यापासून लांब पाहिजे. हे का, तर त्याच्यापासून होणारं जे प्रदूषण आहे ते आम्हाला नको, त्यापासून निर्माण होणारी उष्णता आहे ती आम्हाला नको, आम्हाला फक्त वीज पाहिजे. मुंबई सारखं शहर आहे, इथं 24 तास वीज असली पाहिजे, कारण तिथलं सगळंच विजेवर चालतं. म्हणजे तिथलं ट्रान्सपोर्टेशन, म्हणजे लोकल पासून ते घरातलं उष्णता असल्यामुळे घरामध्ये एसी लागतो, ऑफिसेसमध्ये एसी लागतो, मोठमोठे मॉल्स आहेत तिथं मोठ्या प्रमाणावर वीज लागते. हे सगळ्या मोठ्या प्रमाणावर वीज तर आम्हाला पाहिजे, पण वीज प्रकल्प आम्हाला नको किंवा आमच्यापाशी नको. ह्यालाच निम्बी अप्रोच म्हणतात. निम्बी म्हणजे काय? नॉट इन माय बॅकयार्ड, माझ्या जवळ नको. त्यामुळे लांब असू दे आणि वीज तेवढी मला, स्वच्छ वीज तेवढी माझ्यापर्यंत येऊ दे, असं म्हणून चालणार नाही. दुसरं म्हणजे धार्मिक वेगवेगळे जे विधी आहे त्यांचे पण, किंवा आपले सण समारंभ आहेत त्याचं पण पुनर्विलोकन आपल्याला केलं पाहिजे, आणि या निमित्तानं वेगवेगळ्या पद्धती आपल्याकडे रूढ केल्या पाहिजेत. म्हणजे काय करता येईल, दसरा किंवा वटपौर्णिमा ज्या वृक्षासंबंधीच्या आहेत तर त्यावेळेला खरं वृक्षारोपण दिवस आपण सुरुवात केलं पाहिजे. आपण उगीच जागतिक जे वेगवेगळे दिवस पाळायचे ठरलेत ते दिवस, म्हणजे आपण पर्यावरण दिवस
किंवा असे कोणीतरी ठरवलेले असतात, त्याचा आपल्या देशाशी आपल्या समाजाशी लॉजिक आपण कधी लावून बघत नाही. खरं म्हणजे दसरा, वटपौर्णिमा हे वृक्षारोपण दिवस आपण केले पाहिजेत. नागपंचमी सारखा सण आपण खरं म्हणजे सर्परक्षण दिवस म्हणून केला पाहिजे. अक्षय ऊर्जा दिवस खरं म्हणजे दीपावलीला म्हणलं पाहिजे. दीपावली हा आपला अक्षय ऊर्जा दिवस असला पाहिजे. होळी म्हणजे खरं म्हणजे स्वच्छता किंवा कचरा विघटन करण्याचा दिवस आणि त्यासाठीचे अनेक कार्यक्रम असे आपण खरं म्हणजे साजरे केले पाहिजेत. आपला आणखी एक मुद्दा ह्याच्यामध्ये आहे एनर्जी कॉन्झर्वेशनच्या बाबतीत, ज्याचा आपण नक्की आता विचार केला पाहिजे. ते म्हणजे आज ज्या जगामध्ये आपण राहतो ते अति संपर्कित जग झालेलं आहे. अतिशय नको तितका संपर्क, आपल्यावर अनेक वेगवेगळ्या बातम्या असतील किंवा व्हॉट्सअप किंवा याच्या माध्यमातून संदेश असतील, हे इतके धडाधड येऊन कोसळत असतात की अतिसंपर्क खरं म्हणजे आज झालेला आहे. एका संपर्काच्या समुद्रामध्ये आपण कायम डुंबत असतो. आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला वाटतं की खरं म्हणजे ह्यामध्ये ऊर्जेचा काय संबंध? हे तर व्हॉट्सअप उदाहरणार्थ व्हॉट्सअप हे तर फ्री आहे, याच्यामध्ये कुठली कोणाला काय एनर्जीचा काय संबंध? खरं म्हणजे असं नाही आहे. इथे दोन गोष्टी नीट लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्या दृष्टीनं त्याची प्राइस काही नाही, पण त्याची कॉस्ट नक्की आहे. प्राइस आणि कॉस्ट त्याच्याबद्दलचा विचार आपण नक्की मनामध्ये प्रत्येक गोष्ट वापरताना केला पाहिजे. जसं मगाशी म्हटलं की एम्बेडेड एनर्जी ज्याच्याबद्दल आपण विचार करत नाही, तसं प्राइस आणि कॉस्ट ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आपण एखादा मोबाईल विकत घेतो त्यावेळेला त्याची प्राइस मोजलेली असते, पण त्याची कॉस्ट कधी आपण विचारात घेत नाही, जी खरं म्हणजे निसर्गाने अनेक वेळेला ती भरलेली असते. कारण आपण त्याचा कधीच विचार करत नाही. कारण ते रिसायकल जेव्हा होईल त्यावेळेला पुन्हा त्यातले सगळे जे वापरलेले घटक आहेत त्यांना त्याच्या मूळ स्वरूपात नेण्यासाठी निसर्गाला किती वेळ लागतो, ती खरं म्हणजे पडलेली कॉस्ट आहे. ती कॉस्ट आपण कधी विचारात घेत नाही. त्यामुळे अतिसंपर्कित असलेल्या आपल्या आजच्या या जगामध्ये आपण प्राइस आणि कॉस्ट याचा विचार या ऊर्जा विवेक म्हणून केला पाहिजे. हे जणू काही काय म्हणतो त्याला पॅसिव्ह स्मोकिंग सारखं आहे. म्हणजे आपण वापरणार पण कॉस्ट निसर्ग भोगणार. जसं सिगरेट ओढणारा माणूस जरी एक असला तरी त्याच्या आसपास जे लोक असतात त्या सगळ्यांना पॅसिव्ह स्मोकिंगचं शिकार व्हावं लागतं. दुसरं आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की कपडे आपण जे वापरतो, आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यामध्ये कपडे, तर ते सुद्धा सुती वापरायचे का सिंथेटिक कपडे वापरायचे, मग आपण वॉशिंग मशीन वापरायचं का नाही, डिटर्जंट वापरायचं का नाही, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल. आणि त्यामुळं जेव्हा आपण ऊर्जा विवेक हा विचारासाठी हा घेऊ त्यावेळेला प्रॉब्लेम शिफ्टिंग आपल्याला करायचं नाहीये, तर प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करायचे हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आता यासाठी आपण प्रत्यक्षात नेहमीच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय काय करू शकतो, तर अगदी छोटे छोटे मुद्दे आहेत, त्याचा फक्त उल्लेख करतो आणि मग आपण हे भाषण इथं थांबूया. ते म्हणजे घरात समजा आपल्याला ह्या दृष्टिकोनातून ऊर्जा विवेक आपल्याला पाळायचा आहे, तर काय करता येईल? तर नको असलेले दिवे आपण बंद केले पाहिजेत. एकाच खोलीत कामाला बसलं पाहिजे. प्रत्येक जण हल्ली प्रायव्हसी, स्पेस ह्या अनेक गोष्टी नवीन नवीन निर्माण झालेल्या आहेत. माझी स्वतंत्र खोली पाहिजे, तिला मग एसी ऑन असणार, दिवा ऑन असणार आणि मी एकटाच तिथं काम करत बसणार. जर आपण ठरवलं तर एकाच खोलीत खरं म्हणजे आपण कामाला बसू शकतो का याचा विचार केला पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण फ्रीज मधनं काढलेल्या वस्तू डायरेक्ट वर ओव्हन मध्ये किंवा ज्याला आपण मायक्रोवेव्ह म्हणतो त्याच्यामध्ये लगेच ठेवतो. आता दोन्हीमध्ये खरं म्हणजे एनर्जीचं नको असलेला अपव्यय झाला. अतिशय गार असलेली वस्तू आपल्याला केवळ गरम गरम खायला आवडते म्हणून लगेच आपण मायक्रोवेव्ह मध्ये घालून ती गरम करतो. हे टाळता येईल का? प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपल्याला झेरॉक्स काढायची सवय आहे. आता झेरॉक्स बद्दलही मग अशी डिझेल इंजिन सारखंच याचाही उल्लेख जाता जाता करतो. झेरॉक्स हे खरं म्हणजे एका कंपनीचं नाव आहे, पण खरं म्हणजे फोटोस्टॅट करणं किंवा फोटो कॉपी हे खरं म्हणजे त्याचं खरं नाव आहे. पण झेरॉक्स कंपनीनं त्याची सुरुवात केली म्हणून त्याचं नाव झेरॉक्स आहे. आणि झेरॉक्सचा अतिरेक इतका आहे की आज प्रत्येक गोष्टीचा आपण झेरॉक्स म्हणजे बँकांमध्ये सुद्धा केवायसी नावाचा जो प्रकार आहे, दरवर्षी तुमचं केवायसी म्हणजे काही नाही, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, अमुक तमुक या सगळ्या गोष्टी दरवर्षी पुन्हा एकदा सबमिट करा. एक पूर्ण A4 साईजचा कागद, वर कुठेतरी कोपऱ्यामध्ये आपलं ते पॅन कार्ड किंवा आधार कार्ड त्याची झेरॉक्स प्रिंट असते, खाली फक्त सेल्फ अटेस्टेशन करा आणि द्या. हे दरवर्षी चालतं. किती मोठ्या प्रमाणावर करायचं याचा काहीतरी विचार केला पाहिजे. प्लास्टिक आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय, आपण प्लास्टिक बद्दलही असा काही निर्णय घेऊ शकतो का? कारण प्लास्टिक हे तसं म्हणलं तर विघटन होईल पण कधी लाखो वर्ष लागतील त्याला. प्लास्टिक कसं आपल्याला कमी करता येईल? त्यामुळे घरात जेव्हा आपण ऊर्जा विवेक आणायचं असं म्हणू त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे.
रेडिओ, टीव्ही ह्या गोष्टी आहेत ह्या जरा हळू लावल्या पाहिजेत. आवाजाचं सुद्धा प्रदूषण होऊ शकतं, याचा आपण विचार करायला पाहिजे. तसं स्वयंपाकघरातलं सुद्धा डाळ तांदूळ साधं प्रेशर कुकरला लावण्याआधी आपण जर भिजत ठेवले, हा खरं म्हणजे जेव्हा प्रेशर कुकर म्हणजे परवा मी हे जेव्हा व्याख्यान द्यायचं त्यावेळेला इंटरनेटवर जेव्हा शोधत होतो त्यावेळेला प्रेशर कुकर बद्दल वाचत होतो. त्यात असं म्हणलंय की प्रेशर कुकरमध्ये जेव्हा तुम्ही डाळ तांदूळ लावाल त्यावेळेला थोडा वेळ आधी जर भिजत ठेवले तर ते लवकरात लवकर शिजतात. आणि दुसरं प्रेशर कुकरच्या बाबतीत आणखी एक गोष्ट म्हणली होती की प्रेशर कुकरची शिट्टी होणं हे काही चांगलं नाही. पण आपल्याकडे झालंय असं की घरातली गृहिणी एक शिट्टी करायची, 2 शिट्टी करायची, 3 शिट्टी करायची अशा भाषेमध्ये बोलते. खरं म्हणजे ते प्रेशर वाढवलं की ते आवश्यक तेवढं प्रेशर आलंय हे इंडिकेट करण्यासाठी ती शिट्टी आहे. आणि ऍक्च्युअली ते वेट आहे की तेवढं प्रेशर आपल्या प्रेशर कुकरमध्ये झालंय हे दाखवण्यासाठीची ती गोष्ट आहे. पण आपण त्या शिट्ट्या करत सुटतो, पहिली शिट्टी, दुसरी शिट्टी, मोठा गॅस, बारीक गॅस आणि त्याच्यावर शिट्ट्या. खरं म्हणजे शिट्टी होणं हे चांगलं नाही. आणि दुसरं म्हणजे डाळ तांदूळ हे भिजत घातले तर ते लवकरात लवकर शिजतात. दुसरं म्हणजे मगाशी म्हणलं तसं सोलर कुकर सारखी गोष्ट आता ही सुद्धा आपल्याकडे कित्येक दशकापूर्वी आलेली आहे. पण आज त्याचा वापर किती आहे, आग्रहपूर्वक आपण वापर किती करतो याचा विचार केला पाहिजे. त्याच्यात आणखी डेव्हलपमेंट व्हायला पण भरपूर चान्स आहे. बॉक्स टाईप सोलर कुकरच्या पुढे खरं म्हणजे जग गेलेलं आहे. पण अजूनही आपण बॉक्स टाईप सोलर कुकरमध्येच अडकलेलो आहोत. त्यामुळे खरं म्हणजे फ्री एनर्जी जी आपल्याला अवेलेबल आहे ती आपल्याला वापरता येईल. फ्रीजचा वापर मगाशी म्हणलं तसं तो कमीत कमी केला पाहिजे. बाथरूम मध्ये, न्हाणीघरामध्ये आपल्याला शॉवर नको, शॉवरच्या ऐवजी बादलीमध्ये पाणी घेऊन आपल्याला आंघोळ करायची सवय लावून घेता येईल का याचा विचार करायला पाहिजे. कारण शेवटी ते बादलीभर पाण्यामध्ये ती आंघोळ पूर्ण होते. शॉवर एकदा ऑन केला की किती पाणी गेलं याचा कधी आपण विचारच करत नाही. दुसरं म्हणजे सौंदर्य प्रसाधनं. सौंदर्य प्रसाधनं कुणी खरं म्हणजे ही एक डोक्यात खुळी कल्पना घातली आहे की साबण लावल्यामुळं, पावडर लावल्यामुळं किंवा वेगवेगळी क्रीम लावल्यामुळं गोरं होता येतं. एकतर गोऱ्याचं अट्रॅक्शन आपल्याला गोऱ्यांनी जेव्हा आपल्यावर राज्य करायला सुरुवात केली तेव्हापासून झालं हे खरं आहे. पण अशा काही गोष्टींचा वापर करून खरं म्हणजे कोणी गोरं झालंय, कोणाची त्वचा फार निरोगी झाली याचं खरं म्हणजे काही उदाहरण आढळत नाही. पण तरी सुद्धा मोठ्या प्रमाणावर याचा वापर आपल्याकडे होताना दिसतो. अनावश्यक आपल्याला पॅकिंग करायची सवय आहे. कुणालाही काही गिफ्ट द्यायची झाली अमुक तमुक तर पूर्वी खरं म्हणजे घरामध्ये सहज पॅकिंग करायचे. हल्ली पॅकिंगवरच एवढा खर्च असतो की आतल्या वस्तूपेक्षा पॅकिंगवर झालेला खर्च बऱ्याच वेळेला जास्त असतो. त्यामुळं अनावश्यक खरं म्हणजे पॅकिंगही आपल्याला टाळता येईल का. त्यानंतर स्वदेशीचा आता सध्या व्होकल फॉर लोकल याचा नारा मोदींनी दिलेला आहे. त्यामुळे स्वदेशीची व्याख्याही नीट समजून घेतली पाहिजे की आपल्या जवळ जी गोष्ट बनते ती खरं म्हणजे स्वदेशी. जितकी आपल्यापासून लांब बनणारी वस्तू आपण वापरू तेवढी ती विदेशी असं म्हणलं पाहिजे. कारण नाहीतर आपल्या देशात आणि विदेशात असं म्हणलं तर आजच्या जगामध्ये हे शक्य नाही. कारण अनेक गोष्टी आपल्याकडे बनतात पण त्यात लागणारे बरेच कंपोनंट बाहेरून मागवलेले असतात. त्यामुळे खरं म्हणजे स्वदेशीचा विचार करताना जी वस्तू आपण वापरतोय ती शक्य तितकी आपल्या पंचक्रोशीमध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, त्याच्या पुढे आपल्या राज्यामध्ये आणि त्याच्या पुढे म्हणजे आपल्या देशामध्ये बनलेली आहे का असा विचार खरं म्हणजे आपण मनात ठेवला तर स्वदेशीचा आपण जास्तीत जास्त स्वीकार केला पाहिजे. दुसरं म्हणजे हॉटेलमध्ये गेलो तर निदान पाणी आपल्या पुढे आणून ठेवलं की पटकन आपल्याला त्याला सांगता यायला पाहिजे की बाबा हे इतके 3-3, 4-4 ग्लास तुझे भरून आणून ठेवलेस ते ठेवू नकोस. कारण पाणी सुद्धा कशी ऊर्जा आहे आपण मागच्या वेळेला बघितलं. मला एवढं पाणी लागणार नाहीये तर मी अर्धाच ग्लास भरलेला तिथे ठेव असं त्याला सांगेन. इथपासून आता आपल्याला वाटतं हे काय फालतूगिरी सांगतोय, पण ही सुरुवात कोणीतरी करायला पाहिजे. मगाशी म्हटलं तर 1/7 अब्जांश इथपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. त्यामुळे आपण आपल्यापासून ह्या सगळ्याची सुरुवात केली तर हे नक्की होऊ शकतं. अननेसेसरी अन्नाची जी काही भरपूर मोठ्या प्रमाणावर अन्न निर्माण करणं, हल्ली ज्याला म्हणतात बफे जेवण, आता हे बुफे जेवणचा आमच्या एका मित्राने केलेली व्याख्या आहे. बुफे म्हणजे काय तर बुभुक्षित फेऱ्या, पुन्हा पुन्हा जाऊन अन्न आणायचं आपलं आणि हे टाळावं म्हणून हल्ली लोकांनी सोल्युशन काय काढलंय तर मोठी एकच प्लेट घेतात आणि त्याच्यामध्ये सगळेच पदार्थ भरपूर वाढून घेतात. कारण कुठला आवडेल माहित नाही आणि मग त्यातले काही पदार्थ आवडतात, काही आवडत नाही, काही खाऊ शकतात, पोट भरतं आणि मग राहिलेले पदार्थ फेकून देतात. मोठ्या प्रमाणावर अन्नाची नासाडी आपल्याकडे होती. त्यामुळे ह्याच्यावरही आपल्याला काही विचार करता येईल का. ही सगळी शेवटी ऊर्जा आहे. त्यामुळे ऊर्जा विवेकाचा विचार करत असताना अन्नाची नासाडी कमीत कमी करणं, नंतर मोठ्या प्रमाणावर उद्वाहक म्हणजे ज्याला आपण लिफ्ट म्हणतो त्या लिफ्टचा वापर कसा कमी करता येईल याचाही आपण विचार केला पाहिजे. शाळांमध्ये वह्यांचे कागद पूर्ण वापरले पाहिजेत. पाठकोऱ्या कागदांचा आपण वापर केला पाहिजे.
हळूहळू आपल्या शाळांमधनं पूर्वी लहानपणी आपल्यापैकी काही जणांना माहिती असेल किंवा तुमच्या नाहीतरी मागच्या पिढीमध्ये तरी नक्की सगळ्यांना माहित होतं, ते म्हणजे पाटी पेन्सिल नावाचा एक पदार्थ वापरला जायचा, एक गोष्ट वापरली जायची. हल्ली शाळांमध्ये पाटी पेन्सिल हा प्रकारच गेला. आता नेहमी वयाच. खरं म्हणजे पाटी पेन्सिल ह्याच्यासारखं खरं म्हणजे निसर्गस्नेही दुसरं काय असू शकतं. आणि त्याच्यामध्ये मग समजा अगदी पूर्वीची क्रूड ती काळी पाटी दगडी आणि त्याला लाकडी चौकट असं न करता काय आधुनिक करता येईल का ह्याचा आपण विचार करू. पण पाटी पेन्सिल हे रियुजेबल चांगलं साधन की इतक्या लहान वयामध्ये खरं म्हणजे पुन्हा पुन्हा पुसावं लागतं, खोडावं लागतं, नवीन लिहावं लागतं. असं असलं तर वही कशाला वापरायची. पाटीचा पुन्हा एकदा विचार करायला पाहिजे. तसंच शेतामध्ये जर ऊर्जा विवेक त्याच्याबद्दलचा विचार करायचं म्हटलं तर जमिनीचा जिवंतपणा राखण्यासाठी सेंद्रिय पद्धतीनं शेती आपण जास्तीत जास्त केली पाहिजे. वेगवेगळ्या जैविक साखळ्या असतात हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आजची आपली शेती झाली आहे ती हळूहळू बैल आधारित, गो आधारित शेती हा आपल्याकडचा शब्द हळूहळू नाहीसा झाला आणि हळूहळू यांत्रिक शेती, ज्याला आपण तेलावरची शेती म्हणू, क्रूड ऑइल मोठ्या प्रमाणावर पेट्रोल डिझेल वापरलं जातं आणि त्याच्यावर हे ट्रॅक्टर आणि सगळी त्याच्यातली इक्विपमेंट चालतात. त्यामुळे आपली शेती हल्ली तेलावरची शेती झालेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पुनर्विचार करण्याची आज आवश्यकता आहे. त्यामुळे अशा वेगवेगळ्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ऊर्जेचा आपल्या स्वतःपासून कशा पद्धतीनं वापर टाळता येईल, कमी करता येईल, रियूज करता येईल, या सगळ्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि हे जर ऊर्जा विवेक आपण साधला तर खरं म्हणजे ऊर्जा हा विषय आणि त्याच्याबद्दलची सगळी माहिती घेताना आपल्यापासून आणि आपल्याला करता येण्यासारखं काय काय आहे याचा विचार करूनच आपण थांबलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. त्यामुळे मला वाटतं इथे माझा हा विषय पूर्ण होतो. त्यामुळे ऊर्जेच्या संबंधित 2 भागांमध्ये आपण एकूण ही सगळी माहिती घेतली आणि त्याचा शेवट करत असताना आपल्या सगळ्यांना ह्याच्यामध्ये काय काय करता येईल याचा विचार ऊर्जा विवेकच्या माध्यमातून आपण केला. ही संधी मला पर्यावरण दक्षता मंच ठाणे यांनी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे धन्यवाद. नमस्कार.